बोललं पाहिजे। छगन भुजबळ यांना सुद्धा काल एक धमकीचं पत्र आलेलं आहे। त्यांनी अशी मागणी केली की या संदर्भात सरकारनं आता काय असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल। जरांगे पाटील आले होते नाशिक दौऱ्यावर। साल्हेर किल्ल्याच्या इथे त्यांचं असं मत आहे की माझ्या अंगावर एक गाडी घातली जात होती, माझा घातपात करण्याचा हा प्रयत्न होता। मला याची कल्पना नाही, पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही। सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबी वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं। बघा, पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे मी आता एवढंच बोलीन, गेट वेल सून। याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही। मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल, उद्धवजी गेट वेल सून, ते गृहमंत्र्यांना मनोरुग्ण गेट वेल सून, गेट वेल सून। थँक्यू। उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून ते अशी टीका करतायत। त्यामुळे मी त्यांना फक्त गेटवेल सून इतकंच म्हणेन, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर दिली आहे। राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि त्यावर प्रत्युत्तर दिले देवेंद्र फडणवीस यांनी।